मंडळी नमस्कार. आज आपल्या शेतामध्ये लातूर जिल्ह्यातून दोन शेतकरी आज संध्याकाळी बघा 800-900 किलोमीटर अंतर पार करून एस-आर-टी साठी इथे येवतीमध्ये आले. ते आज आमचा कार्यक्रम होता प्रफुल्ल कापसेंच्या शेतावर कळममध्ये. ते शेतकरी तिथे भेटले आणि ते तिथून इथे आले. इथं मी पण आम्ही आता तो कार्यक्रम करूनच आलो. आपण आपण त्यांना विचारू की 900 किलोमीटर एस-आर-टी साठी फिरणारे शेतकरी म्हणजे नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी आहे. तर आपण त्यांना त्यांचा परिचय विचारू. मंडळी नमस्कार. आपलं नाव सांगा आणि इतक्या लांब येण्याचं कारण सांगा. हे परमेश्वर सुधाकर गाडगे आणि हे आमचे भाऊ जयपाल चंद्रसेन गाडगे. आम्ही उमेश भाऊंचे व्हिडिओ फेसबुक मार्फत आणि यूट्यूब मार्फत बघत होतो. त्याच्यातून ही एक शेतीबद्दलची नवीन कल्पना आम्हाला आवडली आणि ही कल्पना प्रत्यक्षात त्यांनी कशी उतरवली ही बघण्यासाठी आम्ही लातूरवरनं आज सरांच्या इथं तुरीच्या पिकाबद्दल माहिती होती आणि त्याचं चर्चासत्र होतं. ते बघण्यासाठी आम्ही लातूरवरनं आलो. तिथं उमेश भाऊंची भेट झाली. यांचं तिथं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांची एस-आर-टी बद्दलची शेती कशी आहे तिकडं कापसे सरांची पण बघितली, इथं यांची पण बघितली. एकदम समाधानकारक आणि भविष्यात आम्ही पण यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पण क्षेत्र जेवढं आहे तेवढं 100% करण्याचा प्रयत्न करू. एकदम कमी उत्पादन खर्चामध्ये उत्पन्न कसं काढता येईल याची संकल्पना यांनी सगळ्यासमोर मांडली. ती आम्हाला आवडली आणि आम्ही भविष्यात आमच्या पण शेतामध्ये ही प्रयोग राबवण्याचा प्रयत्न करू. आणि नवीन शेतकऱ्यांसाठी पण ही एकदम आपण जो प्रेरणादायक आहे. प्रफुल्ल कापसे साहेबांच्या शेतामध्ये जी मी मार्गदर्शन करते, जी तुम्हाला सगळ्या कंडिशन तिथे हो, हो, सांगितल्या हो, हो. त्यानुसार आज आपल्या तुम्हाला हो, इथे आहे. हो, हो. म्हणजे आपण जे त्याच्यापेक्षा शेतकऱ्याबद्दल सांगतो चांगलं आहे. हा, नाही, नाही. सांगितल्यापेक्षा म्हणजे आपण जसं सांगितलं का केल्यानं हो, काय होते, हो. कचरा किती पाहिजे, हम्म. शेतीमध्ये काय पाहिजे, कसं पाहिजे. आपण तिथं आज हजारो शेतकरी होते. पण मी तुमचं दोघांचं खास धन्यवाद करतो. तुम्ही तेवढे थकून तुम्ही नंतर पुन्हा इथं आले. हा. मग हे सुद्धा तुमच्या मध्ये सुद्धा कुठं हा. एस-आर-टी चळवळ आता आपण हे कसं शेतकऱ्यामार्फत हो. चालवलेली चळवळ हो, म्हणता हो, येणार हो. याली. कारण का आजपर्यंत जेवढी त्याच्यातला तुमचा एक मुद्दा आवडला हम्म. की तुम्ही कोणत्याच प्रोडक्टचं हा, ऍडव्हर्टाइजमेंट नाही, करत नाही, नाही. नाही. झिरो एकदम झिरो बजेट शेती काय आहे हम्म. ती दाखवण्यासाठी. शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञान शिकवण्याचा तुमचा म्हणजे हेतू आणि तुमचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडून तुमचं पण बिलकुल, बिलकुल. धन्यवाद आहे. आता हे सगळी जी ताकद मिळते हे सगळे येणाऱ्या शेतकऱ्याकडूनच मिळते आपल्याला. तुम्ही निस्वार्थ भावनेनं निस्वार्थ तुमचं हे भावनेनं काम करायचं काम. आहे. बिलकुल, काय बिलकुल. तुमचा ह्याच्यात 1 रुपयाचा फायदा काय नाही किंवा आहे? फक्त शेतकऱ्याप्रती तुमची तळमळ बस बस बस. आपण त्या कंडिशन मधून गेलेलो ते आपल्यापासून इतरांना तो फायदा व्हावा याच्यासाठी हे होतं. बरं तुम्ही आमच्या इतक्या लांबून आले खरंच मनापासून तुमचे दोघांचे खरंच धन्यवाद करतो. बिलकुल तुम्हाला कोणतीही मदत लागली हो, याच्या फोन पुढे करून बोलू. मी आहे बिलकुल.